नमस्कार, मेघा किचन रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या, म्हणजे आमचे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लगेच पोहोचतील। तर चला, आज आपण बनवणार आहे ओल्या नारळाची चटणी। त्यासाठी असे ओला नारळ घेतलेला आहे। एका नारळाचा खोबरं काढून घेतलेला आहे, ते स्वच्छ पाण्याने धुवून घ्या। नंतर ते आपण कट करून घेणार आहे। स्वच्छ धुवून घेतले की असे बारीक पीस बनवून घ्या, किंवा किसणीने किसून घेतलं तरीही चालेल। बघून घ्या। आता त्यासाठी लागणारे साहित्य: शेंगदाण्याचं कूट, मिरची, कोथिंबीर, तसेच थोडीशी साखर आणि दही। हे सर्व साहित्य आपण ओल्या नारळाची चटणी बनवण्यासाठी वापरणार आहे। सर्वप्रथम ओलं खोबरं एका मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्या। ते आपण बारीक करून घेणार आहे। असं बारीक करून घ्या, पूर्ण असं बारीक झालेलं पाहिजे। ओल्या नारळाची चटणी आंबट गोड तिखट अशी ओल्या नारळाची चटणी आपण बनवत आहे। 2-4 मिरच्या, थोडीशी कोथिंबीर, थोडंसं शेंगदाण्याचं कूट आणि थोडंसं मीठ। हे सर्व मिश्रण अजून एकदा बारीक करून घेऊ। तसेच साखरही टाकत आहे आणि दही 100 ग्रॅम दही घेऊ शकता। आता हे सर्व मिश्रण एकदा आपण बारीक करून घेणार आहे। अजून एकदा हे मिश्रण मिक्सरवर बारीक करून घ्या। सर्व मिश्रण एकरूप झालं पाहिजे, म्हणजे ओल्या नारळाची चटणी छान बनते। आंबट गोड तिखट सर्वांना आवडणारी ओल्या नारळाची चटणी आपण बनवत आहे। त्यासाठी आपण आता तडका देणार आहे। तडक्यासाठी थोडंसं तेल ॲड करा। एक चमचा तेल घेतलेलं आहे, ते गरम होऊ द्या। त्याच्यामध्ये आपण थोडासा कढीपत्ता टाकणार आहे, तसेच थोडीशी मोहरीही घालून घेऊया। हे तडतडलं की आपल्या चटणीला मस्त असा तडका बसतो। बघा, चटणी आपली तयार आहे। आता आपण जे मिश्रण बारीक केले ते त्या तडक्यामध्ये टाकून घेऊया। बघा कसा मस्त असा सुगंध सुटलेला आहे। ही चटणी तुम्ही इडली बरोबरही खाऊ शकता, तसेच पावभाजी बरोबरही खाऊ शकता, पुरी भाजी बरोबरही खाऊ शकता, किंवा रोजच्या जेवणामध्ये सुद्धा जेवणाला चव आणण्यासाठी ही ओल्या नारळाची आंबट गोड तिखट अशी चटणी तुम्ही खाऊ शकता। आपली चटणी आता बनून तयार झालेली आहे। बघा, मस्त कलर आणि चवही आलेली आहे। आता आपण आपली चटणी सर्व करून घेऊया। तुम्हीही तुमच्या घरी ही रेसिपी नक्की ट्राय करा। तुम्हालाही ओल्या नारळाची आंबट गोड तिखट चटणी नक्की आवडेल। चॅनलवर नवीन असाल तर मेघा किचन रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमच्या व्हिडिओला लाईक आणि कमेंट करा। आता आपली डिश तयार झालेली आहे। रोजच्या जेवणाबरोबरही ओल्या नारळाची चटणी तुम्ही खाऊ शकता। धन्यवाद।